सकाळी सकाळी किचनमध्ये एवढा पसारा बघून मला तर चक्करच आली. एवढा पसारा होण्यामागचं कारण म्हणजे काही दिवसापासून मावशी सुट्टीवर आहेत आणि 8-10 दिवसापासून माझी तब्येत बिलकुल ठीक नाहीये. व्लॉग सुद्धा रेग्युलर येत नाहीयेत. एक दिवस आड किंवा 2 दिवस आड येत आहेत आणि कामं इतकी पडली आहेत की काय सांगू. तरी सुद्धा कधी ही कामं कधी ती कामं असं करत करत दिवस घालवती. चला आजचा दिवस कसा गेला ते सांगते. सकाळी उठल्याबरोबर झाडू फरशी करून घेतली. झाडू तर व्यवस्थित मारला. इवा मॅडम उठली आणि ती बोलली, मम्मा आता तू राहू दे, मी फरशी पुसते. कारण मॉब होता ना, तर तिला मॉब सोबत खेळायला खूप आवडतं. म्हणलं एखादा छोटासा पॅच तिला पुसू देते. जोपर्यंत ती मस्त मजा मस्ती करत होती तोपर्यंत तिच्यासाठी मी थालीपीठ बनवलं आणि किचनवर किती पसारा पडलाय बघू शकता. भांडी तशीच घासायची राहिलेली आहे. म्हणलं हे बाकीचं सगळं आवरावरी नंतर करूया, अगोदर टिफिन आणि इवाचा ब्रेकफास्ट बनवूया. इवाला आज स्कूलला सुट्टी होती त्यामुळे मग थोडासा आरामच भेटला नंतर दिवसभर. त्यानंतर सायंकाळी म्हटलं आता डोकं जास्त दुखतंय, तब्येतही बरी नाही आणि घरात बसून बसून फार कंटाळा आला होता. म्हटलं चला कुठेतरी बाहेर जाऊया. सो इवा बोलली, मम्मी चल मंदिरामध्ये जाऊया, तुलाही जरा बरं वाटेल. एवढ्या थंडीचं बाहेर निघायची इच्छा नव्हती, पण इवा बोलली आणि नाव घेतलं देवाचं, त्यामुळे मी म्हटलं चला जाऊया. मंदिरामध्ये गेलो, मस्तपैकी भजन कीर्तन ऐकून तासाभरानंतर वापस आलो. असा होता आजचा दिवस. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.